हॅलो गाईज, अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. सेमी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेसची चॉईस फिलिंग करण्या अगोदर हा व्हिडिओ सर्वांनी पूर्ण बघावा, जेणेकरून सगळे पॉईंट्स तुम्हाला क्लिअर होतील की मी ही चॉईस फिलिंग करताना, ही लिस्ट तयार करताना कुठले पॉईंट्स लक्षात घेतलेले आहे. प्रत्येक कॉलेज वाईज मी या ठिकाणी काही पॉईंट सांगितलेले आहे की हे कॉलेज अगोदर ऍड करण्याचे कुठले रिझन्स आहेत. तर त्यामुळे सर्वांनी व्हिडिओला लास्ट पर्यंत बघावे आणि माझे प्रिव्हियस व्हिडिओ कट ऑफ रिलेटेड आहे ते सर्वांनी बघून घ्यावे. कुठले डॉक्युमेंट काउन्सिलिंगसाठी रिलेटेड आहे, कुठले काउन्सिलिंगसाठी आपल्याला जो डॉक्युमेंट्स हवे, ते सर्व व्हिडिओ मी या ठिकाणी अपलोड केलेले आहे. आणि अजून जोपर्यंत तुमची काउन्सिलिंग पूर्ण होत नाही तोपर्यंत या चॅनलवरती कंटिन्युअसली व्हिडिओज येत राहतील. मी विठ्ठल तुपे, थर्ड इयर MBBS स्टुडंट. तर आपण फर्स्ट ऑफ ऑल या चॉईस फिलिंग करण्या अगोदर कॉलेजचे कुठले पॉईंट्स लक्षात घेतलेले आहे. तर माय डिअर फ्रेंड्स, सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट म्हणजे कॉलेज सिटीमध्ये आहे की रुरल भागात आहे, ते पॉईंट्स आपण तो इम्पॉर्टंट पॉईंट आपण या ठिकाणी लक्षात घेऊनच या ठिकाणी लिस्ट तयार केलेला आहे. सेकंड पॉईंट म्हणजे फीज स्ट्रक्चर किती आहे, कॅटेगरी वाईज फीज स्ट्रक्चर. आणि या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी ओपन कॅटेगरीची फीज जी आहे ती या ठिकाणी सांगितलेली आहे. ट्युशन फीजच फक्त आपण ऍड केलेली आहे. सर्वांनी मी काही PDF प्रोव्हाइड करेल, ते PDF बघून त्या ठिकाणी कॉलेज वाईज त्या ठिकाणी फीज तुम्ही बघू शकता कॅटेगरी वाईज. परंतु या व्हिडिओमध्ये आपण सिटी डिस्कस केलेला आहे, फीज डिस्कस केलेले आहे, त्याचप्रमाणे किती ओल्ड कॉलेज आहे तो पॉईंट सुद्धा आपण या ठिकाणी ऍड केलेला आहे. जेवढे जुने कॉलेज ते ठिकाणी एक्सपिरियन्स कॉलेज असतं, त्यामुळे सुद्धा तो पॉईंट सुद्धा या ठिकाणी अत्यंत महत्वाचा बनून जातो. आणि नंबर ऑफ सीट इंटेक किती आहे तो सुद्धा एक इम्पॉर्टंट पॉईंट आहे. तर सगळ्यात पहिले मी या ठिकाणी KJ सोमय्या मेडिकल कॉलेज जे मुंबईला आहे, हे मेडिकल कॉलेज या ठिकाणी ऍड केलेलं आहे. हे कॉलेज ऍड करण्याचे सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट म्हणजे हे कॉलेज या ठिकाणी मुंबई टॉप सिटीमध्ये असल्यामुळे सगळ्यांची ड्रीम असते मुंबईला जाण्याची, त्यामुळे हे कॉलेज मी या ठिकाणी फर्स्ट मध्ये प्रिफरन्स मध्ये ऍड केलेले आहे. या कॉलेजची ट्युशन फी ओपन कॅटेगरीसाठी जी आहे या ठिकाणी 10,23,140 एवढी ओपन कॅटेगरीसाठी ट्युशन फी आपल्याला KJ सोमय्या मेडिकल कॉलेजमध्ये या ठिकाणी दिसून येणार आहे. हे कॉलेज अत्यंत जुनं कॉलेज आहे. 1991 इस्टॅब्लिशमेंट इयर आपल्याला KJ सोमय्या मेडिकल कॉलेजचा आहे. तर टोटल नंबर ऑफ सीट इंटेक या ठिकाणी 100 एवढे आहे. हे झालं फर्स्ट मेडिकल कॉलेज जे प्रिफरन्स लिस्ट मध्ये फर्स्ट नंबरला ऍड केलेले आहे. त्यानंतर सेकंड नंबरला आपण तर्ना मेडिकल कॉलेज जे नेरूळ मुंबईला आहे, हे कॉलेज आपण सेकंड नंबरला ऍड करण्याचे कारण हे सुद्धा मुंबई सिटीमध्ये आहे. एक ओल्ड कॉलेज आहे, 1991 मध्ये इस्टॅब्लिश केलेला आहे. सीट इंटेक या ठिकाणी 150 एवढा सीट इंटेक आहे. ट्युशन फी ओपन कॅटेगरीसाठी 7,27,273 एवढे ओपन कॅटेगरीची ट्युशन फीज आहे. बाकी डेव्हलपमेंट फीज, अदर फीज, ते चार्जेस किती आहे हे सर्वांनी बघून घ्यावे. जर तुम्हाला कॅटेगरी वाईज सोयीस्कर असेल तरच तुम्ही या ठिकाणी कॉलेजला हे कॉलेज ऍड करू शकतात. ओके, नेक्स्ट आहे थर्ड नंबरला आपण डॉक्टर वसंतराव पवार मेडिकल कॉलेज जे नाशिक सिटीमध्ये आहे. हे सुद्धा एक अत्यंत इम्पॉर्टंट आणि एक ओल्ड कॉलेज आहे. एक बेस्ट हॉस्पिटल या कॉलेजला अटॅच आहे. ओल्ड कॉलेज असल्यामुळे एक्सपिरियन्स कॉलेज आहे. हे सुद्धा एक इम्पॉर्टंट फॅक्टर असतो जो चॉईस फिलिंग मध्ये सर्वांनी लक्षात घ्यायला हवा. त्या ठिकाणी कॅटेगरी ओपन कॅटेगरीसाठी या ठिकाणी ट्युशन फीज जे आहे ते 9,62,000 एवढी फीज आहे. आणि टोटल सीट इंटेक 120 सीट एवढे डॉक्टर वसंतराव पवार मेडिकल कॉलेजमध्ये सीट्स आहे. नेक्स्ट आपण फोर्थ नंबरला NKP साळवे इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स नागपूर हे कॉलेज ऍड केलेलं आहे. कॉलेज ऍड करण्याचं एकमेव रिझन मला या ठिकाणी दिसलेलं आहे की खूप ओल्ड कॉलेज आहे, त्याचप्रमाणे हे कॉलेज नागपूर सारख्या एक मेन सिटीमध्ये ऍड आहे. हे सुद्धा एक महत्वाचं या ठिकाणी फॅक्टर आहे हे कॉलेज मी फोर्थ नंबरला घेण्याचे. ओके, परंतु या कॉलेजची फी स्ट्रक्चर बघून सर्वांनी या कॉलेजला ऍड करावे. या ठिकाणी सीट इंटेक जे आहे 200 एवढे सीट इंटेक आहे. नेक्स्ट आपण फिफ्थ नंबरला भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज जे पुण्याला आहे, हे मेडिकल कॉलेज आपण ऍड केलेलं आहे. नवीन कॉलेज आहे, परंतु एक पुणे सिटीमध्ये असल्यामुळे सर्वांना सोयीस्कर असे या ठिकाणी कॉलेज असल्यामुळे आपण हे कॉलेज फिफ्थ नंबरला ऍड केलेलं आहे. आणि अदर रिझन म्हणजे अत्यंत कमी फीस या ठिकाणी प्रायव्हेट मेडिकल कॉलेजमध्ये असल्यामुळे हे कॉलेज आपण फिफ्थ नंबरला ऍड केलेलं आहे. टोटल 100 सीट इंटेक आहे. 6,36,364 एवढे ओपन कॅटेगरीच्या ठिकाणी ट्युशन फीज आहे. हे झालं आपण फिफ्थ नंबरला ऍड केलेले कॉलेज भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज. त्यानंतर सिक्स नंबरला आपण या ठिकाणी जे पुणे तळेगावला मायबर मेडिकल कॉलेज आहे ते कॉलेज आपण
फिफ्थ नंबरला ऍड केलेला आहे. फीज या ठिकाणी बघायची झाली तर 9,26,667 एवढे या ठिकाणी ट्युशन फीज आहे ओपन कॅटेगरीसाठी. आणि हे सुद्धा एक ओल्ड कॉलेज आहे. 1995 मध्ये या ठिकाणी कॉलेज इस्टॅब्लिश झालेला आहे. 150 टोटल नंबर ऑफ सीट्स आहे. हे कॉलेज प्रॉपर पुण्यामध्ये नसून हे तळेगाव दाभाडे या ठिकाणी आपल्याला हे कॉलेज आहे, जे पुण्याच्या थोडं आउटसाइड आहे. ओके. नेक्स्ट आपण 7 नंबरला डॉक्टर उल्हास पाटील मेडिकल कॉलेज जळगाव हे घेतलेलं आहे. हे कॉलेज 2008 मध्ये इस्टॅब्लिश आहे, परंतु लो फीजमुळे आपण या ठिकाणी कॉलेज घेतलेला आहे. एक चांगलं हॉस्पिटल सुद्धा कॉलेजला अटॅच आहे. थोडं आउट ऑफ सिटीच्या बाहेर हे कॉलेज आहे. 6,36,363 एवढ्या या ठिकाणी ट्युशन फीज ओपन कॅटेगरीसाठी आहे. 200 एवढे सीट इंटेक आपण या ठिकाणी ह्या मेडिकल कॉलेजला आपल्याला बघायला भेटेल. हे झालं डॉक्टर उल्हास पाटील मेडिकल कॉलेज, जे आपण 7 नंबरला ऍड केलेलं आहे. नेक्स्ट आपण या ठिकाणी MIT मेडिकल कॉलेज जे लातूरला आहे, हे कॉलेज 8 नंबरला ऍड केलेलं आहे. 1989च्या आसपास एक मेडिकल कॉलेज या ठिकाणी इस्टॅब्लिश झालेलं आहे. टोटल नंबर ऑफ सीट 150 आहे. लातूर सिटीमध्ये आहे. जे स्टुडंट मराठवाड्यात राहतात त्यांच्यासाठी एक सोयीस्कर मेडिकल कॉलेज आहे. त्याचप्रमाणे ओपन कॅटेगरीसाठी 7,65,270 रुपीज एवढी ट्युशन फीज आपल्याला लातूरच्या मेडिकल कॉलेजमध्ये दिसून येईल. त्यानंतर अश्विनी रुरल मेडिकल कॉलेज सोलापूर, ओके, या मेडिकल कॉलेजची जी ओपन कॅटेगरीची ट्युशन फी आहे 8,80,357 एवढी आहे. त्याचप्रमाणे 1991 मध्ये अश्विनी मेडिकल कॉलेज जे आहे ते इस्टॅब्लिश झालेलं आहे. टोटल नंबर ऑफ सीट इंटेक या ठिकाणी 100 आहे. या सगळ्या ठिकाणी ट्युशन फीज बघून, त्याचप्रमाणे कॅटेगरी वाईज किती फीज आपल्याला आहे ते बघूनच या मेडिकल कॉलेजला आपण प्रिफरन्स लिस्टमध्ये ऍड करू शकता. नेक्स्ट आहे 10 नंबरला डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील मेडिकल कॉलेज अहमदनगर. इम्पॉर्टंट पॉईंट म्हणजे या ठिकाणी ओपन कॅटेगरीसाठी 11 लाख एवढी ट्युशन फीज आहे. तर सर्वांनी ही फीज लक्षात घेऊनच या कॉलेजला ऍड करावं. मी हे कॉलेज ऍड करण्यासाठीचे महत्वाचं रिझन म्हणजे या ठिकाणी एक चांगले आणि बेस्ट मेडिकल हॉस्पिटल या ठिकाणी कॉलेजला ऍड आहे. त्यामुळे हे कॉलेज मी टॉपला घेतलेले आहे. त्याचप्रमाणे इस्टॅब्लिश इन 2004 मध्ये इस्टॅब्लिश झालेला आहे. सीट मॅट्रिक्स 200 सीट्स एवढे विखे पाटील मेडिकल कॉलेजमध्ये आपल्याला दिसायला भेटेल. त्या ठिकाणी काशीबाई नवले मेडिकल कॉलेज अत्यंत टॉप मेडिकल कॉलेज आहे. पुण्यामध्ये आपल्याला हे लोकलाइज झालेले कॉलेज आहे. इम्पॉर्टंट पॉईंट म्हणजे कॅटेगरी वाईज स्टुडंटनी ह्या कॉलेजला टॉपला घ्यायला हवे. या ठिकाणी कॅटेगरी स्टुडंटला फीज नसल्यामुळे हे कॉलेज सर्वांनी टॉपला घ्यावे. परंतु मी हे कॉलेज 11 नंबरला एवढ्या नंतर ठेवण्याचे एकच मेन रिझन आहे की ओपन कॅटेगरीमध्ये खूप जास्त फीज या कॉलेजला आपल्याला पेड करावी लागणार आहे. त्यामुळे सर्वांनी हा पॉइंट लक्षात घ्यावे. जे पण ओपन कॅटेगरीचे स्टुडंट आहेत त्यांनी लक्षात घ्यावे की 14 लाखच्या नियर बाय या ठिकाणी कॉलेजला आपल्या ट्युशन फीज पेड करावी लागणार आहे. त्याचप्रमाणे बाकी अदर चार्जेस वेगळे. ओके. हे कॉलेज 2007 मध्ये इस्टॅब्लिश झालेलं आहे. टोटल 150 सीट्स आपल्याला श्रीमती काशीबाई नवले मेडिकल कॉलेजमध्ये दिसायला भेटेल. नेक्स्ट या ठिकाणी ACBM धुळे आहे. या ठिकाणी 8 लाख एवढी ओपन कॅटेगरीसाठी ट्युशन फीज आहे, जे 1990 मध्ये इस्टॅब्लिश झालेले आहे. टोटल नंबर ऑफ सीट्स इंटेक या ठिकाणी 100 आहे. नेक्स्ट या ठिकाणी PDMC अमरावती. या ठिकाणी ओपन कॅटेगरीसाठी 9,62,000 एवढी फीज आहे आणि हे 1984 मध्ये इस्टॅब्लिश झालेलं कॉलेज आहे. अत्यंत ओल्ड कॉलेज या ठिकाणी आहे. 150 सीट्स इंटेक आहे. PDMC अमरावती बद्दल सांगायचं म्हणजे विदर्भ स्टुडंटसाठी एक अत्यंत चांगलं कॉलेज या ठिकाणी PDMC अमरावती आहे. त्याप्रमाणे हे कॉलेज एक सिटीमध्ये आहे. त्याचप्रमाणे या कॉलेजचे एक टॉप हॉस्पिटल या कॉलेजला ऍड आहे. हे सर्व पॉइंट्स या कॉलेज बद्दल पॉझिटिव्ह आहे. ओके. ओल्ड कॉलेज असल्यामुळे या कॉलेजचा सुद्धा सगळ्यांनी प्रिफरन्स लिस्टमध्ये वरतीच विचार करावा. नेक्स्ट आहे 14 नंबरला आपण वालवलकर मेडिकल कॉलेज रत्नागिरीला ऍड केलेलं आहे. या ठिकाणी इस्टॅब्लिश 2015 मध्ये इस्टॅब्लिश हे कॉलेज केलेलं आहे. त्याचप्रमाणे सीट इंटेक 150 आहे. 9 लाखच्या नियर बाय या ठिकाणी फीज आहे. हे कॉलेज व सिटीमध्ये नसून हे रुरल एरियामध्ये आपल्याला हे कॉलेज दिसायला भेटेल. हा पॉइंट सगळ्यांनी या ठिकाणी लक्षात घ्यावे. नेक्स्ट आपण 15 नंबरला SMBT इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स जे नाशिकला आहे, हे कॉलेज सुद्धा इगतपुरीमध्ये असल्यामुळे आणि हे सिटीमध्ये नाहीये. सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट ऍड करताना त्याचप्रमाणे ओपन कॅटेगरी स्टुडंटने हे कॉलेज ऍड करताना लक्षात घ्यावं की या ठिकाणी
11,50,000च्या आसपास 6,000च्या आसपास आपल्याला फी पेड करावी लागणार आहे. त्यामुळे हा पॉईंट सुद्धा सगळ्यांनी या ठिकाणी लक्षात घ्यावा. 2014 मध्ये इस्टॅब्लिश झालेला आहे. टोटल 150 एवढे सीट इनटेक आपल्याला या ठिकाणी आहे. नेक्स्ट 16 नंबरला मी प्रकाश इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स इस्लामपूर सांगलीला ऍड केलेला आहे. 2014 मध्ये या ठिकाणी इस्टॅब्लिश आहे. सीट इनटेक 150 आहे. हे कॉलेज मी थोडं लास्टला ऍड करण्याचे रिझन म्हणजे या ठिकाणी खूप जास्त फी स्ट्रक्चर आपल्याला या ठिकाणी कॉलेजला दिसायला भेटेल. फी स्ट्रक्चर ओपन कॅटेगरीसाठी तर या ठिकाणी 6 लाख एवढीच फीज आहे, परंतु अदर चार्जेस खूप जास्त चार्जेस आहे. त्यामुळे या ठिकाणी हे कॉलेज मी थोडं लेट या ठिकाणी ऍड केलेलं आहे. परंतु जर तुम्हाला अफोर्डेबल असेल तर एक चांगलं मेडिकल कॉलेज आहे. सर्वांनी या कॉलेजचा विचार करायला हवा. नेक्स्ट 17 नंबरला आपण डॉक्टर एन तासगावकर मेडिकल कॉलेज कर्जतला ऍड केलेलं आहे. हे कॉलेज थोडं लेट ऍड करण्याचे रिझन म्हणजे थोडं न्यू मेडिकल कॉलेज आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी ओपन कॅटेगरीसाठी 7,27,000च्या आसपास या ठिकाणी फीज आहे आणि डॉक्टर एन तासगावकर मेडिकल कॉलेज म्हणजे बाकी चार्जेस जे आहेत, हॉस्टेल फीज, मेस फीज, त्याचप्रमाणे अदर सुद्धा खूप सारे डिपॉझिट या ठिकाणी या कॉलेजला आहे. हे सुद्धा पॉईंट सर्वांनी या ठिकाणी ऍड करताना कॉलेज प्रिफरन्स लिस्टमध्ये ऍड करताना लक्षात ठेवा. कॅटेगरी स्टुडंटनी तर हा पॉईंट सगळ्यात जास्त लक्षात ठेवा की या ठिकाणी हॉस्टेल फीज, मेस फीज आणि अदर चार्जेस खूप जास्त आहे. हा पॉईंट सुद्धा सगळ्यांनी या ठिकाणी लक्षात ठेवा. नेक्स्ट आपण पीएमसी परभणी मेडिकल कॉलेज जे आहे ते 18 नंबरला ऍड केलेले आहे. कॉलेज एवढ्या लास्टला ऍड करण्याचे रिझन म्हणजे कॉलेजची फीज, अदर चार्जेस, त्याचप्रमाणे नवीन मेडिकल कॉलेज आहे, परंतु एक चांगलं मेडिकल कॉलेज आहे. तुम्ही याचा विचार करू शकता. 18 नंबरला आपण ऍड केलेला आहे. नेक्स्ट 19 नंबरला आपण डॉक्टर आर गोडे मेडिकल कॉलेज अमरावतीला ऍड केलेला आहे. या ठिकाणी सुद्धा 8 लाखच्या आसपास या ठिकाणी फी स्ट्रक्चर आहे, जे 2022-23 मध्ये इस्टॅब्लिश आहे आणि सीट इंटेक 150 एवढा सीट इंटेक आहे. SSPM मेडिकल कॉलेज सिंधुदुर्गला आपण थोडं लेट ऍड करण्याचे एकमेव रिझन खूप रुरल एरियामध्ये आहे आणि फी स्ट्रक्चर सुद्धा आपण ओपन कॅटेगरीसाठी थोडी जास्त आहे. अदर चार्जेस सुद्धा थोडी जास्त आहे. त्याचप्रमाणे इस्टॅब्लिश 2020 मध्ये इस्टॅब्लिश झालेला आहे. सीट इंटेक 150 आहे. नेक्स्ट आपण या ठिकाणी 21 नंबरला लास्टला आपण जे मायनॉरिटी मेडिकल कॉलेज आहे, जे जालन्याला स्थित आहे, या मेडिकल कॉलेजला ऍड केलेला आहे. या मेडिकल कॉलेजची सीट इंटेक 150 आहे. अत्यंत इम्पॉर्टंट आणि बेस्ट मेडिकल कॉलेज आहे मायनॉरिटी स्टुडंटसाठी. तरी तर मायनॉरिटी स्टुडंटनी या कॉलेजचा थोडा प्रिफरन्स लिस्ट या कॉलेजची थोडी अगोदर द्यावी. ओके, हे होतं चॉईस फिलिंग साठी अत्यंत महत्वाचा व्हिडिओ. सर्व स्टुडंटसाठी ज्यांना पण प्रायव्हेट मेडिकल कॉलेजमध्ये ऍडमिशन घेण्याची इच्छा आहे, तर माय डिअर फ्रेंड सर्वांनी फीज स्ट्रक्चर किती आहे हा पॉईंट लक्षात घेऊनच आपली चॉईस फिलिंग करावे. परंतु मला जर कॉलेजची चॉईस फिलिंग करायची असते तर मी या सर्व कॉलेजला अशा पद्धतीने चॉईस फिलिंग केलेली असते. सर्व पॉईंट्स या ठिकाणी लक्षात घेऊन मी ही चॉईस फिलिंग ही लिस्ट तयार केलेली आहे. सर्वांनी हे पॉईंट लक्षात घ्यावे, त्यानंतरच आपण चॉईस फिलिंग करावे. जर तुमच्या सोयीनुसार तुम्हाला जर तुम्ही जर मराठवाड्यात असेल तर तुम्हाला जर पीएमसी परभणी सोयीस्कर वाटत असेल तर तुम्ही ते ऍड करू शकता. जे स्टुडंट या ठिकाणी विदर्भामध्ये आहे, ज्यांना पीडीएमसी अमरावती, एनकेपी साळवे या ठिकाणी सोयीस्कर वाटत असेल त्यांनी ते मेडिकल कॉलेज त्या ठिकाणी ऍड करू शकतात. ज्यांनी ज्यांच्या प्रिफरन्सनुसार या ठिकाणी मेडिकल कॉलेज ऍड करावे. परंतु फीज हा एक इम्पॉर्टंट फॅक्टर आहे, तो लक्षात घेऊनच सर्वांनी चॉईस फिलिंग करावे. एकदा का चॉईस फिलिंग मध्ये थोडेफार मागे पुढे झाले आणि जर आपण फीस त्या ठिकाणी अफोर्ड करू शकत नसू तर आपल्यालाच प्रॉब्लेम त्या ठिकाणी नंतर होणार आहे. आता त्यामुळे चॉईस फिलिंग हा अत्यंत महत्वाचा पार्ट या ठिकाणी काउन्सिलिंग साठी आहे. थँक्यू सो मच माय डिअर.